ओम नमः शिवाय। श्री शिवमहापुराण अध्याय 7वा शिवपुराण श्रवणव्रत विधान। श्री गणेशाय नमः। सूत शौनकांना म्हणाले, मुनिवर्य, शिवपुराणाचे श्रद्धेने श्रवण करणे हे एक व्रतच आहे असे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे। हे व्रत घेणाऱ्या मनुष्यांसाठी काही नियम आवश्यक आहेत, ते लक्षपूर्वक ऐका। या श्रेष्ठ आणि पुण्यमयी कथेचे नियमपूर्वक श्रवण केल्याने कोणतीही विघ्नबाधा न येता उत्तम फलप्राप्ती होते। दीक्षारहित मनुष्याला कथा ऐकण्याचा अधिकार नाही। दीक्षा घेणे याचा अर्थ संकल्प करणे। संकल्पाने व्रताचरणात दृढता येते। स्वीकारलेले व्रत आपल्याकडून पूर्ण झालेच पाहिजे अशी कर्तव्यबुद्धी निर्माण होते। म्हणूनच शिवपुराणाचे श्रवण करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने प्रथम दिनी ग्रंथ आरंभ होण्यापूर्वी वक्त्यांकडून श्रवणाची दीक्षा घ्यावी। जे नियमपूर्वक कथा ऐकणार आहेत त्याने ब्रह्मचर्याचे पालन करावे, भूमीवर शयन करावे, कथा समाप्त झाल्यावरच अन्न ग्रहण करावे, पत्रावळीवर जेवावे। ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे त्यांनी पुराण समाप्त होईपर्यंत उपवास करावा। सायंकाळी हविष्यान्नाचे भोजन करावे। चमचमीत पदार्थ, करपलेले पदार्थ, शिळे अन्न, मसालेदार डाळ, मसूर, गाजर, वालपापडीच्या आणि घेवड्याच्या शेंगा खाऊ नये। मांसाहार करू नये। मादक वस्तूंचे सेवन करू नये। भोजनामध्ये कांदा, लसूण, हिंग यांचा समावेश करू नये। कथाव्रती पुरुषाने काम, क्रोधादी विकारांपासून दूर राहावे। ब्राह्मणांची, साधू संतांची, पतिव्रता स्त्रियांची निंदा करू नये। त्याने शुचिर्भूत राहावे, सत्य बोलावे, मौन पाळावे, स्वभावाने सरळ असावे, दया, विनय, औदार्य असा सद्गुणांचा अंगीकार करावा। शिवपुराणातील कथांचे नित्य नियमपूर्वक श्रद्धेने श्रवण केल्याने सकाम मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात, तर निष्काम मनुष्याला मोक्ष मिळतो। या कथांच्या पुण्य प्रभावाने मनुष्याचे मोठे कल्याण होते। म्हणून दरिद्री, भाग्यहीन, दुष्ट, पापी, रोगी, संतानरहित अशा सर्व स्त्री पुरुषांनी स्वहितांत या कथांचे श्रवण करावे। हे महर्षे, अशा प्रकारे शिवपुराणाचा श्रवण पठनरूपी यज्ञोत्सव पूर्ण झाल्यावर श्रोते आणि वक्ता या सर्वांनी भगवान शंकरांची भावभक्तीने पूजा करावी। या पुराण ग्रंथांचे पूजन करावे। वक्त्याचीही पूजा करावी। वक्त्याला सहाय्यक म्हणून आलेल्या पंडिताचा यथोचित सत्कार करावा। ग्रंथ ठेवण्यासाठी रेशमाचे नवीन वस्त्र आणावे। कथा ऐकण्यासाठी आलेल्या ब्राह्मणाला द्रव्य, धान्यादिक वस्तू दान द्याव्यात। नृत्य, गायनादी कार्यक्रमांचे आयोजन करावे। शंकरांची भजने व भक्तिगीते म्हणावीत। श्रोता विरक्त असेल तर त्याने कथा समाप्ती झाल्यावर गीता पाठ करावा। ग्रहस्थाने या श्रवण कर्माच्या शांतीसाठी होम करावा। होम करताना रुद्र संहितेतील श्लोक, गायत्री मंत्र आणि शिवपंचाक्षरी मूलमंत्रांचा अर्थात नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून शुद्ध हविष्याने हवन करावे। ज्यांना होम करण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी ब्राह्मणाला हवनासाठी आहुतीयोग्य वस्तू दान द्याव्या। तेही शक्य नसेल तर शिवसहस्रनामाचे भक्तिपूर्वक श्रवण पठण करावे। या कथा श्रवणरूपी व्रताची सांगता करण्यासाठी 11 ब्राह्मणांना बोलावून त्यांची पूजा करावी। त्यांना उत्तम पक्वान्नांचे भोजन द्यावे। मधमिश्रित खीर खावयास द्यावी। यथाशक्ती द्रव्य दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे। ज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्याने 3 तोळे सोन्याचे एक सुंदर सिंहासन बनवून घ्यावे। आचार्यांना पाचारण करून शिवपुराण या ग्रंथाची त्या सिंहासनावर स्थापना करावी। त्या ग्रंथाची आवाहनादी विविध उपचारांनी पूजा करावी। दक्षिणा समर्पित करावी। आचार्यांचे गंधपुष्पादिकांनी पूजन करावे। वस्त्र, आभूषणे देऊन त्यांचा सन्मान करावा। हा ग्रंथ त्यांना द्रव्य दक्षिणेसह दान द्यावा। या ग्रंथदानाच्या पुण्यप्रभावाने भगवान शंकरांचा कृपाप्रसाद लाभून मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो। अशा प्रकारे शिवपुराणाचे विधिपूर्वक श्रवण करून त्यांची सांगता केल्याने संपूर्ण पुण्यफल प्राप्त होते। शिवकृपेने भोग आणि मोक्ष या दोहोंचा लाभ होतो। हे मुने, मी तुम्हाला संपूर्ण फल देणाऱ्या
शिवपुराणाचे महात्म्य विस्ताराने सांगितले आहे। आता तुम्ही काय ऐकू इच्छिता? श्री शिवपुराण हे समस्त पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे। भगवान शंकरांची वाङ्मय मूर्ती आहे। हे शिवजींना अत्यंत प्रिय असून भवरोगाचे निवारण करणारे आहे। जो मनुष्य मनाने सदैव शिवध्यान करतो, वाणीने शिवस्तुती करतो, डोळ्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतो, कानांनी शिवलीलांचे श्रवण करतो, तो खरोखरच धन्य होय। त्याचे जीवन सफल होते, तो भवसागरातून सुखरूप तरून जातो, त्याचे इहलोकी कल्याण होते, त्याला परलोकी उत्तम गती प्राप्त होते। भगवान शंकरांच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचा किंचित स्पर्श होताच सर्व कष्टाचे निवारण होते। त्याचे महात्म्य या अनंतानंत विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे। त्या आनंद घन स्वरूप शिवप्रभूंच्या पावन चरणी मी सदैव नतमस्तक आहे। अध्याय 7 समाप्त। ओम नमः शिवाय। हर हर महादेव।